श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. ही हरभऱ्याची डाळ आता मी शिजत ठेवणार आहे. तुम्ही म्हणाल की सारख्याच पोळ्या बनवता का काय? आता गुढीपाडव्याला पण पोळ्या बनवल्या होत्या. तर उद्या आमची यात्रा असल्यामुळं मग आज आम्ही पुरणपोळ्या बनवणार. देवाला पण नैवेद्य आणि भावकीतील लोक आणि पहारेकरी सर्वच एकत्र जमतात. मग त्यांच्यासाठी पण पुरणपोळ्याचं जेवण असतं. मग त्यासाठी घरटी म्हणजे आमची भावकी घरटी 10-10 पोळ्या, गुळवणी, शेक असं सर्व बनवून एका ठिकाणी एका गाडीमध्ये एकत्र करतात आणि ते घेऊन भावकीतली लोक सगळी भावकीतली लोक डेळेवाडीला घेऊन जातात आणि सगळी मिळून एकत्र जेवण करतात. तर अशी आणि आमटी प्रत्येक पुरणपोळ्याचा स्वयंपाक असेल त्यावेळेला बनवावीच लागते. आणि अशी तिखट पण आमटी बनवली होती. तर चुलीवरच संपूर्ण स्वयंपाक केला होता. कारण गॅस आजकाल तुम्हाला माहितीच असेल की जरी बुकिंग केलं तरी गॅस लवकर आपल्याला काय मिळेना झाला आहे. म्हणून मी तर ठरवलं होतं की चुलीवरती स्वयंपाक बनवायचा. आणि इकडं पोळ्या लाटा घेणार तर इकडं वातावरण बघा पावसाचं झालं होतं. ढग जमा झाले होते. पाऊस आत्ता लगेच येतो की काय असं वाटत होतं. म्हणून कपडे काढून घ्यावी म्हटलं आणि नंतरच पोळ्याला सुरुवात करावी. मग अशी भज्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं. ते पण चुलीवरतीच भजी बनवून घेतले. माझं चाललं होतं भजी तळायची आणि आमचा म्हणे बघा आलाच बघायला की काय करत्या. वास घ्यायचा चाललाच होता त्याचा. आणि अंगणात लावलेल्या ओव्याच्या झाडाची पानं आणली आणि ती चुरडून टाकली. ते टाकल्यानंतर भजी एकदम छानच होतात. मग नंतर पुरणपोळ्या लाटाय घेतल्या. तर मी लाटत होते आणि जिजी उंडा भरून देत होत्या. मग असं आमच्या दोघींचं पुरणपोळ्या करायच्या चालल्याच होत्या. कारण तिकडं घेऊन जायचं होतं 5:30 वाजता. पोळ्या झाल्यानंतर मग मी घमेल्यातच 10 पोळ्या 10-11 पोळ्या गुळवणी शेक अशी. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनेलला असंच सपोर्ट करत राहावा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.